आज संध्याकाळी लवकर घरी आल्या आल्या वृंदा मला म्हणाली, म्हणून आमचा आवडीचा खेळ खेळलो. खेळून झाल्यावर यो टॉयजनी पाठवलेल्या बालगीतांवर आधारित पुस्तकाचं वाचन झालं. मग बॉल गीतांवर आधारित थोडासा बॉल डान्स झाला. बाल्याला घेऊन बॉल डान्स करू नये म्हणून बाल्या डान्स केला ना बाला. माझ्या ऊर्जेचं रहस्य वृंदाने मला विचारल्यानंतर माझा पूर्ण दिवस माझ्या डोळ्यासमोरून तरळून गेला. अत्यंत महत्वाच्या मीटिंगसाठी या पंचतारांकित हॉटेलात मी गेलो. माझ्या येण्याची बातमी पसरताच तिथली अन्न पात्र रिकामी करण्यात आली. मजला समजला नाही म्हणून मजला बदलून पाहिला आणि योग्य ठिकाणी पोहोचलो. प्रथिनयुक्त आरंभ खाद्य अर्थात प्रोटीनवाले स्टार्टर खाऊन नंतर सॅलड वर ताव मारला. मला सॅलड खाताना पाहून कोणी चाट पडू नये म्हणून थोडासा चाटही खाल्ला. तेवढ्यात कर्ज सिनेमातल्या ओम शांती ओम गाण्यातल्या ऋषी कपूर प्रमाणे फिरत्या तबकडीवरून रोटी माझ्या समोर आली. घाईघाईत फिरणाऱ्या या तबकडी मागे सुभाष घाई नाही हे पाहून मी निवांत जेवायला घेतलं. या मुख्यान्नाचा अर्थात मेन कोर्सचा आस्वाद घेत असताना या सडपातळ मित्रांनी मला व्यायामाचं महत्व सांगितलं. त्याच वेळी वृंदानं घरी 10,000 स्टेप्स कंप्लीट करण्यासाठी 3 चाकीचा वापर केला. या आनंदात मी तोंड गोड करायचं ठरवलं. माझं भोजन सुरू असताना 3 पंक्ती उठून गेल्याची आठवण मित्रांनी केली. इतका वेळ वाया का घालवला असं म्हणून मी त्यांना कामाला बसवलं आणि स्वतः मात्र कॉफीचा आस्वाद घ्यायला. महत्वाचं काम वेळेत आटपून मी घरी आलो. माझी भोजन बडबड ऐकून बडबड गीतांवर आधारित पुस्तकाचं भोजन वृंदाने करायला घेतलं. मग माझ्या भारी आणि बहुकष्टाने बनवलेला बुळबुळीत भात मी बाळाला भरवला. व्हिडिओ पुरती बाळाची काळजी घेतली तर खूप दमायला होतं याची जाणीवही झाली. काबाड कष्ट नव्हे तर खादाड कष्ट केल्यामुळे मेताकुटीला येऊन मी दही भात मेताकुट खाण्याचा निर्णय घेतला. मेताकुट कुट कालवायचं भाताला असं म्हणून मिरचीच्या लोणच्या बरोबर या दही दूध मेतकूट भाताचा मी पहिला घास घेतला आणि मला स्वर्ग सुखाची अनुभूती झाली.